नमस्कार, मी संदीप करमरकर। आज जी मी पत्रिका तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे ती तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचं करिअर सांगता येतं का ते बघा। पण मी तुम्हाला दोनच गोष्टी सांगतो की तुम्ही त्या व्यक्तीचं करिअर सहज ओळखू शकता। ते म्हणजे आपल्याकडे एक मकर लग्नाची पत्रिका आलेली आहे आणि साधारणतः त्यांनी मला दाखवल्यानंतर मी ती व्यक्ती एक इंजिनियर आहे आणि ती मेकॅनिकल आहे असं मी अंदाज केला आणि ते खरं ठरलं। याचं कारण दोन गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगतो त्या कदाचित बऱ्याच पत्रिकांमध्ये कॉमन असू शकतात, पण याचा अर्थ असा नाही की कॉपी आणि पेस्ट आहे। म्हणजे तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा, परंतु हिंट म्हणतो तो मी नवीन जे शिकतायत ज्योतिष त्यांच्यासाठी दाखवतो। तर मी तुम्हाला मकर लग्न तुम्ही लिहा बरं कागदावरती। मकर लग्न, नंतर द्वितीय स्थानात कुंभ रास, तृतीय स्थानात मीन रास, चतुर्थात त्या व्यक्तीची रास मेष आहे म्हणजे तिथे चंद्र आहे। त्याच्यानंतर पंचमात 2 आकडा म्हणजे वृषभ रास, 6व्या स्थानामध्ये मिथुन रास, 7व्या स्थानामध्ये शनी मंगळ कर्क राशीचा, 8व्या स्थानामध्ये सिंह रास, 9व्या स्थानामध्ये कन्या राशीचा गुरु, 10व्या स्थानामध्ये तुळ राशीचा शुक्र, त्याच्यानंतर लाभस्थानामध्ये वृश्चिकेचा रवी बुध आणि 12व्या स्थानामध्ये धनुरास आणि त्या व्यक्तीचं मकर लग्न आहे। ही पत्रिका बघा आणि ती उतरवा तुम्ही। आता या पत्रिकेमध्ये तुम्ही बघताय की बहुतेक इंजिनिअरिंग लोकांच्या पत्रिकेमध्ये शनी मंगळची युती असते आणि पत्रिकेमध्ये बुध जो आहे तो लाभस्थानामध्ये बघा मंगळाच्या राशीत पडलाय। त्याच्यामध्ये ह्या 2 प्रिन्सिपल लागू पडतात, म्हणजे शनी मंगळ युती आहे पत्रिकेत आणि बुध मंगळाच्या राशीत आहे। यामुळे या पत्रिकेमध्ये ही पत्रिका त्याला इंजिनियर बनायला पूरक झाली। दुसरा भाग आहे मकर लग्न, हे खूप चांगलं आहे कारण मकर लग्न जे दर 2 तासांनी लग्न बदलतं, परंतु त्याच्यामध्ये काय होतं की मकर लग्नामध्ये जन्मणारे व्यक्ती कमी असतात। म्हणजे 2 तासामध्ये जन्मलेल्या व्यक्ती एकंदरीत इतर लग्नापेक्षा कमी जन्माला येतात। हे जबाबदार व्यक्तीचं साधारणतः लग्न असतं, म्हणजे ढोबळ मनाने सांगतोय। प्रत्येक मकर लग्नवाला काही तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप जबाबदार व्यक्ती असेल असं नाही, परंतु त्या पत्रिकेमध्ये बऱ्याच लोकांचं मकर लग्न असेल तर ते लोक थोडी गंभीर असतात। म्हणजे एखाद्या गोष्ट त्यांच्या डोक्यात गेल्यानंतर ते अभ्यास करतात आणि त्या अभ्यासाची त्यांच्या दृष्टिकोनातून काम करण्यामध्ये सुद्धा जबाबदारी असते। म्हणून मकर लग्न हे मॅच्युअर्ड मानलं जातं। जनरली बघा मी बोललो मागच्या वेळी सुद्धा की हे मकर लग्न किंवा कुंभ लग्न जर लग्नाच्या वेळेस जर ते तुम्ही काढलात मुहूर्त तर ते लॉंग टर्म रिलेशनशिप राहण्याची शक्यता पण खूप चांगली राहते। आता ह्या पत्रिकेमध्ये हा व्यक्ती मी बोलल्यानंतर की ही व्यक्ती कदाचित मेकॅनिकल इंजिनियर असू शकते, तर त्याने सांगितलं मी मेकॅनिकल इंजिनियर आहे। म्हणजे ह्या पत्रिकेनुसार हे जे प्रिन्सिपल आहे ते लागू पडलं, म्हणून ही पत्रिका तुम्हाला दाखवतो। शनी मंगळ युती आणि बुध पत्रिकेमध्ये मंगळाच्या राशीमध्ये, तसा तुम्ही अभ्यास करावा। हे टोटल तुम्ही असं धरू नये की अशी पत्रिका आली आणि तुम्ही सांगितलं की शनी मंगळ युती आणि वृश्चिकेचा बुध झाला इंजिनियर, तसं नाही आहे। त्याच्यामध्ये मी क्लू दिलेला आहे, पण हा क्लू अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तुम्ही जे व्यवहारज्ञान लावता जेव्हा पत्रिका सांगताना, तेव्हा तो मुलगा समोर असेल तो डल आहे का, त्याच्यानंतर त्याला 10वीमध्ये किती मार्क पडले, अशी हळूहळू तुम्ही माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल की 10वीला चांगले मार्क मिळाले म्हणजे कदाचित आपला हा इंजिनिअरला त्याला ॲडमिशन झाली असेल। असं एक एक करत दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा ते हेल्पफुल झालं पाहिजे। अशा पद्धतीने व्यवहारज्ञान पण जोडलं पाहिजे आणि तुम्ही भविष्य सांगितलं पाहिजे। आता थोडं शेअर मार्केटबद्दल, उद्या टाटा स्टीलचं शेअर कसं वाटतं ते सांगा। आणि टाटा स्टील मला असं वाटतं की जर सप्टेंबरचा रिझल्ट चांगला आला तर तो खूप वरती जाईल, म्हणजे कमीत कमी 6 to 7%
ॲप्रिसिएशन हे 15 दिवसामध्ये होऊ शकतं. फक्त तुम्ही काय म्हणजे काय, मी तुम्हाला रेकमेंड करत नाही, आमचे जवळचे 2-3 मित्र आहे त्यांच्यासाठीच व्हिडिओ असतो. आणि हे जे भविष्याचं जे आहे ते सगळ्यांसाठी आहे. कारण का मी सेबी रजिस्टर नसल्यामुळे मी मोह ठेवत नाही की लोकांना सांगण्याचं की तुम्ही हा शेअर घ्या किंवा घेऊ नका. त्याच्यामध्ये फक्त अभ्यासासाठी तुम्ही करा की टाटा स्टीलचा कसा वाटतोय तो तुम्ही कॉमेंट कळवा, टाटा स्टील कसा आहे तो. आणि माझा आपण व्हिडिओ बघता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभारी आहे.